ब्रेकनंतर राजकीय घडामोडींचा धावता आढावा। उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेची वाट अवघड दिसते। संख्याबळाच्या कमतरतेमुळे महाविकास आघाडीची कोंडी होण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ 13 मे 2026 मध्ये संपणार आहे। संख्याबळाच्या कमतरतेमुळे पुन्हा परिषदेवर जाण्यासाठी ठाकरेंसमोर आव्हान असणार। महाविकास आघाडीमध्ये एकमेकांना मदत करावीच लागेल। उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर जाण्याची विनंती केली। उद्धव ठाकरेंनी विधिमंडळात जाणं ही महाराष्ट्राची गरज असल्याचं संजय राऊत म्हणाले। मुंबईतला मराठी माणूस हिंदू हे भाजपला कळलं। आम्हाला मिळालेल्या मतदानामुळेच भाजपनं मराठी महापौर केला। रितू तावडे काँग्रेसवाल्याच आहेत असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं। आपण 2047 पर्यंत अखंड भारताचं स्वप्न पाहूयात। जे भारत विभाजन करण्याचं स्वप्न पाहत आहेत ते नष्ट होतील। भारत आता विभाजित होणार नाही असा विश्वास सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केला। जो हिंदू आहे तोच सरसंघचालक बने। संस्कार शिकवणं हे संघाचं काम आहे। मी 75 वर्षांचा झालो, आता थांबतो म्हणालो। संघ सांगेल तेव्हा निवृत्ती घेणार असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं। धर्मांतरण आणि घुसखोरी विरोधात भारत सरकारनं कठोर कारवाई करावी। बळजबरीनं धर्मांतरण आणि घुसखोरी लोकसंख्येची मुख्य कारण आहेत असं भागवत यांनी म्हटलं। सुनेत्रा पवारच राष्ट्रीय अध्यक्ष होतील आणि त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू असं आमदार अमोल मिटकर यांनी म्हटलंय। सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबतचा प्रस्ताव आल्यास विचार करू असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं होतं। त्यावर सुनेत्रा वहिनी ह्याच दादांच्या उत्तराधिकारी असल्याचं मिटकर म्हणाले। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनावर आमदार अमोल मिटकर यांनी गंभीर शंका उपस्थित केल्या। पायलट हिप्नोटाइज केले होते का, सुसाईड बॉम्बरचा वापर केला होता का अशी शंका त्यांनी उपस्थित केली। माध्यमांशी बोलताना मिटकर यांनी अनेक खळबळजनक दावे केले। मोबाईल, ऑनलाईन गेमिंग आणि स्क्रीनच्या अतिवापरामुळे मुलांचं मेंदू, मन आणि भावनिक संतुलन धोक्यात आलं। हा प्रश्न फक्त पालकांचा नाहीये तर तो समाजाचा आहे। पालक म्हणून जागे व्हा, मुलांशी बोला, त्यांचं बालपण वाचवा असं वक्तव्य भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी केलं। मिलिंद नार्वेकर यांनी अटल सेतूवर आपत्कालीन व्यवस्थेच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं। एक्सप्रेसवेवर नुकताच झालेल्या टँकर अपघातामुळे हजारो प्रवाशांचे हाल झाले। अशा घटना अटल सेतूवर घडल्या। समुद्राच्या मध्यभागी अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी हेलिपॅड आणि आपत्कालीन व्यवस्थेची गरज आहे। या विषयावर मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हे पत्र पाठवलं। भाजप पदाधिकारी अक्षता तेंडुलकर यांच्याकडून रुग्णवाहिकेचा बेकायदेशीर वापर करण्यात आला। रुग्णवाहिकेत अक्षता तेंडुलकर आणि कार्यकर्ते असताना सायरन लावून रुग्णवाहिका फिरवण्यात आली। फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर गर्दीच्या दादर मार्केटमध्ये ही घटना घडली। तानाजी सावंत यांची ऐन मतदाना दिवशी पैसे वाटपाबाबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। कोटी 2 कोटी काय लागतील ते जाऊ द्या असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी या ऑडिओ क्लिपमध्ये केलं। ऑडिओ क्लिपमधल्या संवादामुळे जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्री आज ओझर विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीच्या बांधकाम आणि विस्तारीकरणाचं भूमिपूजन करणार आहेत। या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री नाशिक जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या विकास कामांचा आढावा घेणार आहेत। अमरावती महानगरपालिकेमध्ये आता स्वीकृत आणि स्थायी समितीसाठी मोर्चे बांधणी सुरू झाली। स्थायी समितीमध्ये 16 सदस्यांची वर्णी लागणार आहे तर 8 स्वीकृत सदस्य नेमले जाणार आहेत। त्यातच स्थायी समितीचं अध्यक्षपद कुणाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे।